हे व्यापारी ना आमच्याकडून 5 रुपयाला गड्डी घेतात. आमचं 1.5 महिन्याचं कष्ट आहे. बी आमचे विकतचे आहेत. त्याची गड्डी बांधायला सुतळी विकतची, ते उपटायला माणसं आहेत, ते मार्केटपर्यंत नेण्यापर्यंत गाडी भाडं आहे आणि आम्हाला दर मिळतो आहे 5 रुपये. आणि व्यापारी तीच गड्डी आमच्यासमोर 10 रुपयाला विकतो आहे. आणि व्यापारी किती वेळ ठेवतो ती गड्डी? फक्त आणि फक्त तास ते 2 तास. आणि त्याच्याजवळची भाजी इतक्यात खपते. आणि आम्ही 1.5 महिना कष्ट करून आम्ही 5 रुपये कमवतो म्हणजे ते ब्याजसुद्धा वसूल होत नाही. आणि व्यापारी 1-2 तासामध्ये तो पण 5 रुपये कमवतो. 5ला 5. मग खरा श्रीमंत कोण आहे? कोण आहे श्रीमंत? अवघड गणित आहे, तुम्ही सोडवा. नमस्कार, जोडी सासू सोन्याच्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही पाहताय ना, ही आहे कोथिंबीर. आणि आजच्या मार्केटमध्ये तुम्ही याला काय रेटने घेता तुम्हाला तर माहितीच असेल. आणि ही जी भाजी दिसते ना, ही करडईची भाजी आहे. कशी आहे बघा ना, अगदी सोन्यासारखा माल आला आहे. आणि हे बघा, ही मेथी किती सुंदर भाजी आहे. पण याला बाजार काय दिला आहे हो आपल्याला, काय सांगायचं. धन जे आहे ना कोथिंबीर, त्याच्या बियाचं जर सरासरी काढले ना 350 रुपये किलोचं बी आहेत. आणि तिला बाजार मिळतो आहे 5 रुपये. करडईचं बी ज्याच्यापासून आपण तेल काढतो, मिळतसुद्धा नाही करडईचं तेल. ती करडईसुद्धा 5 रुपये मार्केटला आहे. आणि ही मेथी उगीच आज गुरुवार आहे म्हणून ती कशी तरी 10 रुपयाला व्यापाऱ्यांकडून चालली आहे. पण आमच्याकडून मात्र 6 रुपये चालले. मेथीचं बी 150 रुपये किलो, करडईचं बी 150 रुपये किलो. आणि खरं सांगा, काय करायचं आहे शेतकऱ्यांनी? खूप अवघड आहे हो, खूप अवघड आहे. मला तर असं वाटतं, शेतकऱ्याला जर बाजार दिला ना, शेतकरी खरंच राजा आहे. हे फक्त नावापुरतं आहे म्हणायला शेतकरी राजा, पण नाही हो. शेतकऱ्याने फक्त पिकवत राहायचं, पण त्याला बाजार मात्र फक्त तुम्ही आम्हीच ठरवणार. मॉलमध्ये गेल्यावरती तुम्ही लोक विचार करता का हो, की समजा ह्याचं एवढा रेट लावा, त्याचा तेवढा लावा, सांगता येतं का हो त्यांना? आणि शेतकऱ्याकडून भाजी घेतली ना, समजा 10ला 1 सांगितली ना, तर पुढचं गिऱ्हाईक काय म्हणतं, 15च्या 2 द्या ना. 15च्या 2 मागतात. कसं जगायचं शेतकऱ्याने? खूप अवघड प्रश्न आहे. कारण फक्त किंमत शेतकऱ्याच्याच मालाची होते, बाकी कोणाच्याच मालाची नाही. त्यांनी जो ठरवलेलं असतं ना, त्यांना तेच मिळतं. आणि शेतकऱ्यांना मात्र ना, सगळ्यांनी दुसऱ्यांनी बाजार ठरवायचा, तेव्हा तो त्या शेतकऱ्याला मिळणार. अगदी व्यापाऱ्यांनी ठरवायचा, नाहीतर बार एवढंसं गिऱ्हाईक असतं, 1-2 गाड्या घेणार, त्यांनीसुद्धा ठरवायचं की ही केवढ्याला घ्यायची. पण शेतकऱ्याच्या हातात मात्र काहीच नाही आहे. त्यांनी फक्त पिकवायचं आणि फक्त पिकवायचं. हे जे सरकारने चालू केलेत, महिलांना 1,500 रुपये महिन्याला वेतन, याच्यापेक्षा ना शेतकऱ्याच्या मालाला जर बाजार दिला ना, अहो शेतकरी तुम्हाला पोसवीन. तसं तर अन्नधान्यामध्ये तोच पोसवतोय. पुढं आणा, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव ठरवा. आता मोठ्या पिकांचं तर सगळं वेगळंच राहिलं. मी तर फक्त भाजीपाल्याविषयीच बोलते. पण भाजीपालासुद्धा घेताना खरंच काही लोक इतकं त्याची हेळना करतात ना. 10ची गड्डी म्हणलं की ती द्या 5ला, 10च्या 2 देता का, असे बोलतात. अहो ताई, त्याला 1.5 महिना लागतोय ती भाजी यायला. ही मेथीची भाजी यायला 1.5 महिना लागतो. ही करडईची भाजी अहो टाकल्यानंतर त्याला टिपायला लागतं. टिपायला म्हणजे त्यातलं गवत काढायचं असतं. ते गवत काढायचं, त्याला 3-4 वेळा पाणी द्यायचं. 4-5 वेळा होतं. उन्हाळ्या दिवसात तर जास्ती लागतं. पण कमीत कमी पाऊस काढायचं. जास्ती पाऊस पडला गेली वाहून, कमी पाऊस पडला पाणी नाही गेली सुकून. इतक्या सगळ्या परेशानीला सामोरं जावं लागतं ना शेतकऱ्याला, की बस रे बस. तरीसुद्धा शेतकरी उभा आहे. त्याला असं वाटतं म्हणजे तो जुगार खेळतो
आता समजा मी हे बी विकत आणून टाकले शेतात, मला माहिती आहे का याचे पैसे होतील का नाही होईल. म्हणजे हा एक जुगाराला लावलेला पैसा आहे शेतकऱ्याने. आणि शेतकऱ्या इतका मोठा जुगार कोणच खेळू शकत नाही, खरंच नाही खेळू शकत. कारण त्याला कसलीच गॅरंटी नाही की मला पैसे मिळतील किंवा नाही मिळतील. अगदी नो गॅरंटीचा धंदा आहे हा. मन शेतकऱ्याला ना कसलीही भीक देऊ नका, खरंच नका देऊ. फक्त त्याला ना त्याच्या मालाचा भाव, हमी भाव ठरवून द्या. आणि मग बघा शेतकरी, अहो तुमचं कर्ज तो फेडेल. शेतकरी कधीच कमी नाही आहे आणि कमी नव्हता सुद्धा, कधीच कमी नव्हता. आणि त्याला कधी कमी पण समजू नका कुणी. कारण शेतकऱ्यासारखा राजा कोणच नाही आहे. फक्त त्याच्या मालाला बाजार चांगला द्या. आजकाल शेती करणं इतकं अवघड झालं आहे ना, खरं सांगते खूप अवघड झालं आहे. अहो पार ट्रॅक्टर शेतात आणण्यापासूनचा खर्च बघा. आज डिझेल इतकं महाग झालं आहे. ट्रॅक्टरवालासुद्धा तासाला रोटारायलाच, आता नांगरायचं तर सोडा, हिशोबच नाही सांगता यायचा मला तर इतका. नांगरणीला कसा एकर आहे, रोटरनीला काय रेट घेतात, आता तुम्हाला ते सांगण्याच्या पलीकडे. आता त्याच्यापासून जर हिशोब काढला, अगदी पाणी धरण्यापासून, सकाळी ह्या भाज्यांना तर ना पाठ उठून पाणी द्यावं लागतं. सकाळी येऊन पाणी द्यायला लागतं. आणि सकाळी येऊन औषधसुद्धा, समजा ते बिना औषधाचं तर मालच नाही, तरी पण मला होईल तेवढं मी ऑर्गॅनिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या मालावरती गोमूत्र आणि अजून काही म्हणजे जे घरी बनवलेले औषधं आहेत ना, तेच मी टाकण्याचा प्रयत्न करते. एरंड, पुढं हे असं पाण्यात भिजाई घालायचं, निर्गिली, बऱ्याचशा वस्तू आहेत त्या, दशपर्णी अर्क. शक्यतो मी असंच म्हणजे आम्ही तुम्हाला चांगलं खायला घालण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्हीसुद्धा आमच्या मालाला चांगला बाजार देण्याचा प्रयत्न करावा, असं मला तरी वाटतं. खरंच शेतकऱ्याच्या मालाला जर चांगला बाजार भेटला ना, हे जे लोक खाल्लाकडल्या भागाकडून येतात ना इकडं कामं शोधण्यासाठी, नोकऱ्या शोधण्यासाठी, नाही येणार ते. त्यांना कोणाला आवडतं आपलं घर सोडून बाहेर राहायला? कोणालाच नाही आवडत. प्रत्येकाला वाटतं आपण आपल्या घरात आई वडील, भाऊ भाऊजय, मुलं बायको सगळ्यांच्या बरोबर राहावं आणि सगळ्यांच्या आपले पाहुणे रावळे. कोणाला आवडतं हो एवढ्या लांब, इतक्या लांब येऊन राहायला? नाही आवडत. पण नाईलाज आहे ना, तिकडं कमाईचं साधनच नाही आहे. त्या न साधनामुळं त्यांना त्यांचं गाव सोडून इकडे यावं लागतं. जर त्यांच्या मालाला चांगला बाजार दिला तर ती कशाला येतील सोडून. आणि मग हे पुण्यात झालेली गर्दी, रेलचेल, आणि मग म्हणायचं हे लोक आले, ह्यांनी खूप गर्दी केली आणि त्यांनी खूप गर्दी केली. माझ्याकडं ना ही कसुरी मेथी, हे पहा, पण लोकांना याचं मोलच कळत नाही हो. अक्षरशः गेल्या वर्षी ही कसुरी मेथी मी इतकी छान खोडून न्यायचे आणि अक्षरशः 10 रुपये गड्डीच्या भावाने मी विकली ती. खरं सांगा, व्यापारी लोक तुम्हाला 10 रुपयाला पुडी देतात, त्यात किती असते हो? अहो माझ्या 10 रुपयाच्या मेथीत ते 5 ते 6 पुड्या करतात आणि माझ्याकडून मात्र 10 रुपयाच्या भावात घेतात. ही मेथी ना अशी पसरट असते, ह्याला खूप अशा फांद्या फुटतात. ही पा तुम्हाला शेजारीच दाखवते. आता हिला अजून फुटल्या नाहीत, हिला अजून खूप फुटणार आहे. तर मी ह्या खोडून घेतल्या ना, याला इतकी फूट होते ना, एका भाजीच्या ठोंबाला जवळजवळ 25-30 फांद्या असतात. आणि शेजारीच बघा, हे पहा, या भाजीच्या ठोंबाला किती फुटी आहेत पहा. ऐका, शेजारी ही भाजी पहा आणि ती भाजी पहा. पण लोकांना मोलच कळत नाही ना. किती सांगण्याचा प्रयत्न करा पण मोल कळत नाही. ही भाजी आणि ही भाजी एकाच दिवशी टाकलेली आहे. ही नंतर टाकली, ही आधी टाकली, 4 दिवसाच्या आधीची. ही बारकी दिसते ना तुम्हाला, ही 4 दिवस आधी टाकली आणि ही 4 दिवसानंतर टाकली. तर ही जी तुम्ही रेग्युलर खाता ना ती भाजी आहे ही. आणि ही कसुरी मेथी आहे. आज हे लोक एवढ्याशा पुढे तुम्हाला 10 रुपयाचे देतात, पण शेतकऱ्याकडून नाही ना तेवढ्याला घेत. म्हणजे खरं कोण लाल झालंय? व्यापारी. मग तुम्हीच समजून जा आणि शेतकऱ्याला वर आणा, सगळ्यांनी मिळून वर आणा आणि त्याच्या मालाचा भाव करू नका हो. एकच कळकळीची विनंती आहे सर्वांना, शेतकऱ्याला कमी लेखू नका.
तो जगाचा पोशिंदा आहे आणि तो जर नाही जागला ना तर खूप अवघड होणार आहे. जर त्याच्या मालाला बाजार नसेल ना तर ते 4-4 गुंठे विकत चाललेत आणि हे विकून विकून एक दिवस सगळं सिमेंटचं जंगल तयार होईल आणि मग पहा काय होईल ते. तर बस आज इथंच थांबते आणि मी बोलते याच्यावरती थोडासा विचार करा आणि शेतकऱ्याची हेळना करू नका एवढीच विनंती आहे. व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.